रावणाच्या लंकेचं सोनं नक्की कुठून आलं होतं? रात्रीचा काळोख समुद्रावर पसरला होता. निळ्या लाटांवर चंद्राचं रुपेरी प्रतिबिंब हलत होतं. त्या शांत लाटांच्या पार एक बेट झळकत होतं. लंका, सोन्याची नगरी, ज्याचं वर्णन ऋषी वाल्मिकींनी स्वतः केलं होतं. स्वर्णमयी लंका. पण प्रश्न असा होता, त्या लंकेचं सोनं नक्की कुठून आलं होतं? लंका म्हणजे फक्त एक बेट नव्हतं, ती एक स्वप्नवत नगरी होती. सोनेरी भिंती, रत्नजडित दरवाजे आणि हिरे माणकांनी सजलेले मनोरे ती नगरी सूर्याच्या तेजालाही हरवत होती. पण त्या सोन्याचं मूळ कुठं होतं याचं रहस्य फार कमी लोकांना माहीत होतं. असं म्हणतात की लंकेचं सोनं ना पृथ्वीवरून आलं ना समुद्रातून, तर ते एका श्राप आणि एका वरदानाच्या संगमातून जन्मलं. एकेकाळी देवांचा प्रमुख वास्तुशिल्पकार होता विश्वकर्मा. त्याच्या हातून इंद्रपुरी, द्वारका, हस्तिनापूर, कैलास अशा असंख्य भव्य नगऱ्या उभ्या राहिला. विश्वकर्म्याला एकदा ब्रह्मदेवाने सांगितलं, हे विश्वकर्मा, तू ब्रह्मांडाच्या सौंदर्याचा शिल्पकार आहेस, पण अजून एक अशी नगरी निर्माण कर जी देवांच्याही नगरीला लाजवेल. विश्वकर्मा ध्यानात बसला. त्याने आपल्या तपश्शक्तीने स्वर्ण पर्वतांचे रूपांतरण करून एक नगरी उभारली. त्या नगरीचे नाव ठेवण्यात आलं स्वर्णलंक. विश्वकर्म्याने ती नगरी सोन्याच्या पर्वतावर उभारली आणि ती कुबेराला दिली. धनदेवता, अलकापुरीचा राजा आणि उत्तर दिशेचा अधिपती. कुबेराचा दरबार दैवी प्रकाशाने झळकत होता. देव, यक्ष, किन्नर सगळे तिथे येऊन धनाची साधना करत. लंकेतील सोनं हे केवळ धातू नव्हतं, ते तेजस्वी ऊर्जा होती जी सूर्यकिरणांमधून विश्वकर्म्याने पकडून घडवली होती. ते सोनं शुद्ध, तेजोमय आणि जिवंत होतं. ते प्रकाश सोडत असे आणि त्याच्या संपर्काने सर्व काही प्राणवान होत असे. त्या काळात कुबेराचा सावत्र भाऊ जन्मला, रावण. त्याची माता कैकेसी आणि पिता ऋषी विश्वश्रवा. रावण लहानपणापासून विलक्षण बुद्धिमान पण गर्विष्ठ होता. त्याने सर्व वेद, शास्त्र आणि मंत्रशास्त्र आत्मसात केलं. पण त्याला वाटायचं, देवांना जे काही मिळालं ते माणसांपासून लपवलं गेलंय, मी ते उघड करीन. त्याच्या ज्ञानाचा गर्व होता, पण तोच त्याचा पतनाचं बीज ठरला. रावणाने महातप केलं. हजारो वर्ष त्याने शिवाची उपासना केली. त्याच्या तपश्चर्येने संपूर्ण त्रिलोक हादरले. शेवटी भगवान महादेव त्याच्यासमोर प्रकट झाले. शिव म्हणाले, रावण, माग, काय मागशील? रावण म्हणाला, मला संपूर्ण ब्रह्मांडावर अधिराज्य हवं आहे. शिव हसले, तसं वरदान देणं मला शक्य नाही, पण तुला एक अद्वितीय शक्ती देतो, अजयता. तुला कोणी देव, दानव, यक्ष मारू शकणार नाही. रावण नम्र झाला, पण मनात विचार आला, अजय झालो तर मग स्वर्गही माझं होऊ शकतं. रावणाने आपली शक्ती वाढवली. त्याने यक्षांचा पराभव केला आणि एक दिवस आपल्या भावाकडे, कुबेराकडे गेला. भाऊ, तो म्हणाला, लंकेची नगरी तू उपभोगतोस, पण तिचं निर्माण माझ्या वंशाच्या हातून झालं. ती आता माझी हक्काची आहे. कुबेराने नकार दिला. तेव्हा रावणाने आपल्या शस्त्रांनी अलकापुरीवर हल्ला केला. यक्षांची सेना पराभूत झाली आणि रावणाने लंका ताब्यात घेतली. त्या क्षणापासून लंकेचं सोनं एका देवतेच्या अधिपत्यातून उतरून एका असुराच्या छायेखाली आलं. लंकेचं सोनं देवत्वाने झळकत होतं, पण जेव्हा रावणाने ते घेतलं तेव्हा त्याचं तेज बदललं. ते सोनं आता थंड आणि कठोर झालं. त्यात सौंदर्य होतं, पण त्यात दया नव्हती. विश्वकर्म्याने बनवलेलं सोनं धर्मासाठी होतं, पण रावणाच्या अधिपत्याखाली ते अहंकाराचं प्रतीक बनलं. रावणाने त्या सोन्याने महाल, तोरणं, युद्धरथ, शस्त्र तयार केली. लंका झळकत होती, पण त्या झळकण्यात दडलेली होती छाया, पाताळातील लालसा. एके रात्री लंकेच्या सोन्याचं तेज मंद झालं. रावण चिंतेत पडला. त्याने आपले ब्राह्मण बोलावले. ते म्हणाले, महाराज, हे सोनं दिव्य आहे, पण ते शुद्ध राहण्यासाठी त्यात धर्माचा अंश असणं आवश्यक आहे. जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा सोनं जड होतं आणि तेज हरवतं. रावण रागावला. सोन्याला धर्माची काय गरज? मीच धर्म आहे. त्याच्या शब्दांनी आकाशात गडगडाट झाला. तेव्हापासून लंकेच्या सोन्याला
एक अदृश्य शाप लागला. जो या सोन्याचा अहंकार करेल त्याचं साम्राज्य नष्ट होईल. काळ पुढे सरकला. रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि तिला याच सोन्याच्या नगरीत आणलं. पण सीतेच्या पवित्रतेने त्या नगरीत नवी ऊर्जा निर्माण झाली. जे सोनं गर्वाने थंड झालं होतं ते तिच्या उपासनेने पुन्हा प्रकाशमान झालं. लंकेतील अनेक स्त्रिया म्हणू लागल्या, या स्त्रीच्या पावलांनी आमचं शहर पवित्र झालं. रावणाला मात्र त्या तेजाचा अर्थ कधी कळलाच नाही. युद्धाच्या वेळी जेव्हा श्रीरामाने लंकेवर आक्रमण केलं तेव्हा संपूर्ण नगरी जळून गेली. सोने वितळलं, मनोरे कोसळले आणि समुद्राने त्या वितळलेल्या तेजाला आपल्यात घेतलं. म्हणतात, लंकेचं खरं सोनं आजही समुद्राच्या तळाशी झोपलं आहे, कारण ते शुद्ध होतं, पण त्याचा उपयोग अशुद्ध हेतूसाठी झाला होता. शतकांनंतर एक वृद्ध ऋषी समुद्रकिनारी ध्यान करत बसला होता. एक तरुण शिष्य आला आणि विचारलं, गुरुवर्य, लंकेचं सोनं कुठं गेलं? ऋषी हसले. लंकेचं सोनं फक्त धातू नव्हतं, ते कर्माचं प्रतीक होतं. जेव्हा धर्मासाठी वापरलं तेव्हा ते चमकलं, जेव्हा अहंकारासाठी वापरलं तेव्हा ते वितळलं. शिष्य म्हणाला, मग ते पुन्हा मिळवता येईल का? ऋषी म्हणाले, हो, पण ते समुद्रात नाही, माणसाच्या मनात आहे. जिथे स्वार्थ, राग आणि लोभ विरतील तिथे लंकेचं सोनं पुन्हा चमकेल. शेकडो वर्ष लोटली. लंकेचं नाव आता इतिहासात बदललं, पण ती कथा आजही समुद्राच्या लाटांत ऐकू येते. कधी चांदण्यांच्या प्रकाशात समुद्रावर सोन्याची झळक दिसते. लोक म्हणतात, लंकेचं सोनं जागं झालं. कदाचित ते सोनं आता रावणाचं नव्हे तर सीतेच्या पावलांच्या आठवणी जपतंय. कारण लंकेचं सोनं जरी भूमीतून आलं असलं तरी त्याचं तेज एका स्त्रीच्या पवित्रतेत विलीन झालं होतं. लंकेचं सोनं हे केवळ संपत्तीचं प्रतीक नाही, ते ऊर्जा आणि तेज यांचं रूप आहे. देवांच्या हातात असताना ते धर्माचं तेज होतं आणि असुरांच्या हातात गेलं तेव्हा ते अहंकाराचं प्रतीक बनलं. सोनं बदललं नाही, बदलले ते त्याचे धारक. तेज नेहमी तसंच राहतं, पण ते प्रकाश देतं की जाळतं हे त्याच्या उपयोगावर अवलंबून असतं. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.